घेऊया. भारत माता की, भारत माता की. मंचावर उपस्थित अशोकजी येरावार साहेब, किशोर भाऊ, प्रदीप भाऊ, वाशिमचे जिल्हाध्यक्ष पाटील साहेब, कमलजी बागडी, विपिनजी कासलीवाल, वर्धेहून आलेले भुतडाजी, पाटणीजी, मुंदडाजी आणि आपले जिल्हाध्यक्ष संजू भाऊ, तसेच वर्धा, वाशिम विविध जिल्ह्यातून आलेले आमंत्रित यवतमाळ जिल्ह्यातील सर्व विक्रेते बांधव, बऱ्याच कंपन्याचे प्रतिनिधी पण इथं आलेले आहेत. त्या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो, त्यांना अभिनंदन करतो, वंदन करतो. 2017मध्ये याच ठिकाणी स्वर्गीय प्रकाश अण्णा कवडे यांना सोबत घेऊन मी आलो होतो. ज्यावेळेस कीटकनाशकबाबत ज्या काही यवतमाळ जिल्ह्यात केसेस झाल्या होत्या, इथं आल्यानंतर त्या मला आठवणी आल्या. त्यात आमचे सगळ्यांचे लाडके कैलासवासी प्रकाश अण्णा कवडे यांची आठवण झाली की ज्यांनी ही संघटना उभी झाल्यानंतर तिला चांगलं रूप देण्याकरता एक फार मोठं कार्य केलं. आणि ऑल इंडिया संघटना ज्यावेळेस 2016मध्ये आम्ही स्थापन केली, तर माझ्या पाठीमागं ते भक्कमपणे उभे राहून त्यांनी मला जी प्रेरणा दिली, त्यामुळं आम्ही हे ऑल इंडियाचं स्थापना करू शकलो आणि ह्यापर्यंत पोहोचू शकलो. त्या प्रकाश अण्णा कवडे स्वर्गीय यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाबाबत संयोजकांनी जो काही सुरुवातीला कायद्याबाबतचं जे काही तुम्हाला प्रेझेंटेशन दिलं, हे अत्यंत चांगल्या आणि सोप्या भाषेत दिलं. मित्रांनो, पंढरपूर येथे आपण पाहिलं असेल की 1000 लोकांचंच नियोजन होतं सुरुवातीला. आणि मी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळं मी दक्षिण आफ्रिकेला गेलो होतो. तर आम्हालासुद्धा म्हणजे एवढे सिरियसनेस नव्हता की 10 ते 15,000 लोक येतील म्हणून. नसता मी तो दक्षिण आफ्रिकेचा कार्यक्रम रद्द केला असता. परंतु अचानक शेवटच्या 2-3 दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात विक्रेत्या बांधवामध्ये एक जागृती, एक इच्छाशक्ती तयार झाली. आणि त्यामुळे पंढरपूरच्या त्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने विक्रेते बांधव उपस्थित राहिले. का राहिले? ज्या ज्या वेळेस अन्याय होतो त्यावेळेस क्रांती होते, हे मान्य आहे. आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या वेळेस 1857चा उठाव असेल, जे काही लोकमान्य टिळक असतील, आपले सगळे जे काही स्वातंत्र्यवीर असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, जे काय असतील, ज्या ज्या वेळेस अन्याय झाला त्या त्या वेळेस या लोकांनी उच्च दर्जाचं नेतृत्व करून त्यावेळेस मार्ग काढला आणि लोक त्यांना साथ देत गेले. तीच घटना आपल्या पंढरपूरला उपस्थितीबाबत झाली. आज विचार करा, आज या ठिकाणी 1000च्या पेक्षा जास्त विक्रेते बांधव इथं आलेले आहेत. संघटनेचा कार्यक्रम आहे, संघटनेच्या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे. परंतु सोबत त्यांच्या मनात जी काही खदखद आहे, ती खदखद कुठं ना कुठं ही उपस्थिती दर्शवते. आणि हे आपल्याला काम करत असताना टीमवर्कने काम करावं लागणार आहे. महाराष्ट्र संघटना असेल किंवा देशाची संघटना असेल किंवा जिल्ह्याची संघटना असेल, अध्यक्ष सचिव हा काहीच करू शकत नसतो. हा केव्हा कार्य करू शकतो? जेव्हा सगळे विक्रेते बांधव तन मन धनाने त्यांना बॅकिंग देत असतात, त्यावेळेस हे लोक काम करू शकतात. आज विपिनजींनी त्यांच्या भाषणात सांगितलं की आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलोत, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलोत, सन्माननीय कृषी मंत्री महोदयांना भेटलोत,
विभागाचे सचिव साहेब असतील, कमिशनर साहेब असतील, डायरेक्टर साहेब असतील, प्रत्येकाच्या भेटी घेतल्या आणि हे जे काही 4 कायदे त्यांनी आता आपल्या समोर प्रस्तावित ठेवले, 5 रूल्स, याबाबत चर्चा केली. आज देश पातळीवरती कायदे बनवायचं काम हे केंद्र सरकार करत असतं आणि त्याची अंमलबजावणी ही राज्य सरकार करत असतं. आज हा जो काही आपण कायदा म्हणतोय तो त्याचा अर्थ असा आहे की कायदा तोच आहे केंद्राचा, त्याचे रूल्स हे महाराष्ट्र शासन बदलत आहे. कायद्यात बदल करायचा अधिकार केंद्र सरकारचा आहे, रूल्समध्ये बदल करायचा अधिकार सगळ्या राज्यांना असतो. केंद्रीय पातळीवरती आता नवीन बियाणे कायदा होऊ घातलाय. आम्ही त्याबाबत ती जी समिती आहे, बियाणे कायदा जो काही नवा यायला लागलाय, त्या समितीचे अध्यक्ष श्रीमान गद्दी गौडाजी हे बागलकोट कर्नाटकचे खासदार आहेत. त्यांच्याशी आम्ही 2-3 वेळेस जाऊन भेट घेतली किंवा त्या समितीचे जे सदस्य आहेत त्यांची भेट घेतली. केंद्र सरकार कायदा बनवताना सर्वप्रथम शेतकरी बांधवाचं हित समोर ठेवतं. सोबत उत्पादक कंपन्या असतील आणि त्यांना वितरण करणारी जी प्रणाली आहे म्हणजेच डीलर असतील, यांना पण विनाकारण त्रास होऊ नये या गोष्टीचं भान ठेवून हे केंद्र सरकार कायदे करत असतं. परंतु आपल्याकडे जे रूल्स चेंज होत आहेत याच्यामध्ये वन साइड विचार झालेला आहे. याच्यामध्ये उत्पादक कंपन्यांनाही काही म्हणजे चांगलं नाही, विक्रेत्यांनाही, आणि आपला जो आत्मा आहे शेतकरी बांधव त्यांच्यासाठी सुद्धा हा कायदा चांगला नाही आहे. हे मी का सांगतो त्याचं मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात विस्तृत वर्णन करतो. मला सांगा, 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. काय परिस्थिती होती? 1972ला आपल्याकडं फूड ग्रेन आयात केले होते. इथं जुने लोक आहेत त्यांना माहीत असेल, आपणास या सिनियर लोकांना माहिती आहे. म्हणजे आपण उत्पादनामध्ये फूड ग्रेनच्या पूर्ण नव्हतो. आपल्याला त्यावेळेस 55 कोटी लोकसंख्या होती. आज आपण 140 आहोत आणि जमीन तर तीच होती. भारत भूमीचेच लोक होते, जमीन तेवढीच होती, तरी सुद्धा त्यांना अन्नधान्य खाण्यासाठी पुरत नव्हतं. मग काय चमत्कार झाला? आज 140 करोड लोकसंख्या असताना आपण एक्सपोर्ट करतोय. भारत हा अन्नधान्यामध्ये निर्यात करणारा देश झालेला आहे. कसा झाला? भारतीय शेतकऱ्यांनी गाळलेला घाम, त्यांनी उत्पादन केलेलं धान्य, त्यांनी हे काम करत असताना स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं शेतकरी बांधवांनी आणि उत्पादन वाढवलं. परंतु त्यांना उत्पादक कंपन्यांनी दर्जेदार बियाणं पण पुरवठा केलं हे विसरता येणार नाही. आज मला सांगा, उत्पादक कंपन्या बियाणे उत्पादन, खत उत्पादन, कीटकनाशक उत्पादन करतात, परंतु तिची जे मार्केटिंग प्रणाली आहे, विक्री करायची जी काही प्रणाली आहे, त्याचा आपण अविभाज्य भाग आहोत आणि आपण त्यांचे दर्जेदार बियाणे या शेतकरी बांधवांना त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी देतो. त्यामुळे आज भारत हा एक्सपोर्ट करणारा देश अन्नधान्यामध्ये झालेला आहे. मग आता एवढं सगळं कंपन्यांनी केल्यानंतर आणि विक्रेत्यांनी तो माल पुरवठा केल्यानंतर हे सगळं विसरून एकाच दिवसामध्ये हे लोक गुंड झाले कसे?
यांना MPDA कायदा लागू करण्याची वेळ सरकारच्या मनात का आली? ज्या कंपन्यांनी, ज्या विक्रेत्यांनी शेतकरी बांधवाच्या हितासाठी गेली 75 वर्षापासून काम करत आहेत, कधीही शेतकरी बांधवाचं आणि विक्रेत्याचं क्वालिटीसाठी भांडण नाही आहे. दरवर्षी आपण पाहतोय, आजच्या 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी Y1 कपाशी, AK-H4 कपाशी होत्या, परंतु त्यानंतर संकरित कपाशी बियाणं आलं आणि शेतकरी बांधव सन्मानपूर्वक त्यात उत्पादन घेऊ लागला. मग हे सगळं असताना एवढे चांगले तंत्रज्ञान कंपन्या, विक्रेत्यांच्या मार्फत आपण शेतकरी बांधवांना पुरवत आहोत. मग शासनाने आम्हाला या कायद्यामध्ये का पकडलं असं आम्ही त्यांना जाब विचारत आहोत. मित्रांनो, या कायद्याला गेल्या पावसाळी अधिवेशनात सुरुवात झाली. आपलं ब्रीदवाक्य आहे कृषक मंगलम राष्ट्र मंगलम. आपल्या संघटनेचं ब्रीदवाक्य आहे. शेतकरी जर सुखी असेल तरच राष्ट्र सुखी होणार आहे. आपण सर्वप्रथम शेतकरी बांधवाचाच विचार करतोय आणि तो केलाच पाहिजे. शेतकरी बांधवांना केंद्रबिंदू पकडून आपण त्यांना बियाणं दिलं पाहिजे. हेच कार्य आपण शेतकरी बांधवासोबत करत आहोत. अनावधानानं जर कुठं एखादं लॉट जर फेल गेला असेल, त्यावेळेस आपले विक्रेते कंपनीवाल्याला बोलवतात आणि सांगतात, साहेब तुमच्या 4 लॉटपैकी 1 लॉट फेल गेला आहे, शेतकरी बांधवाला त्या बॅग परत द्या. हे कार्यसुद्धा आपले विक्रेते बांधव करतात. मग त्यांचा आमचा संघर्ष होण्याचं कारण काय? कृषी विभागाकडे 2021 मध्ये 1.5 लाख कंप्लेनी सोयाबीन बाबत आल्या होत्या. पण त्याची सत्यता काय होती? त्याची सत्यता ही होती की शेतकरी बांधवांकडे एक मेसेज गेला की तुम्ही जर तुमचं उगवलेलं बियाणं नाही म्हटले तर तुम्हाला शासन मदत करणार आहे. असा चुकीचा संदेश काही लोकांनी शेतकरी बांधवाकडे केला आणि त्यामुळे त्या कंप्लेन सगळ्या रजिस्टर झाल्या. याची जाणीव तात्कालीन कृषी मंत्री महोदयाला होती आणि तात्कालीन कमिशनर साहेब असतील, डायरेक्टर साहेब असतील, यांना पण जाणीव होती. मग 1.5 लाख कंप्लेन जर 2021 मध्ये आल्या तर 2022 मध्ये 10च्या आत कंप्लेन आलेल्या आहेत, आपल्याला डायरेक्टर साहेबांनी सांगितलंय. मग एका वर्षात काय बदल झाला? कंप्लेन ह्या चांगल्या कंपन्याच्या 99.9999% येत नाहीत. अनावधानानं उगवण शक्तीबाबत 25 कारणं असतात. बियाणं खोल पडलं, वरी पडलं, पाऊस कमी पडला, पाऊस जास्त पडला, पेरणी रेग्युलर केली, पाणी जास्त होऊन बियाणं थोपटलं, अशी अनेक कारणं उगवण शक्तीबाबत असतात. परंतु हे जर कायदे आले तर काय होईल? काही लोक याचा गैरवापर करतील आणि विक्रेते बांधवांना ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढतील. ज्यांच्याकडं उधारे खाली वाटलेली आहे आणि एखाद्याच्या मनात जर पाप आलं किंवा गावचं राजकारण असतं, आपला मेजर 80% विक्रेता, 90% विक्रेता हा ग्रामीण भागातला आहे आणि त्याच्या गावात जर काही राजकारण असेल आणि या कायद्याची आड घेऊन त्या विक्रेत्याला जर त्रास झाला तर हे योग्य नाही आहे. कुणीही उठेल आणि बियाणं उगवलं नाही म्हणून कंप्लेंट करेल, तू माझी उधारी कमी कर, तू मला उधार दिलं नाही, तुझं माझं भांडण आहे, असे प्रकार सुद्धा होऊ शकतात. म्हणजे काय, आपण सगळ्यांनी जेलमध्ये बसून जेलमध्येच लायसन घेऊन काउंटर सुरू करायची आपल्यावर वेळ येऊ नये. एवढी भयान परिस्थिती येणाऱ्या काळात होईल. त्याच्यामध्ये अधिकार आहेत तुम्हाला आतमध्ये टाकायचे. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला तुम्हाला बगर विचारता 3 महिने 6 महिने जो गुंडांसोबत व्यवहार केला जातो, तो एक सन्मानपूर्वक व्यापार करणारे, सन्मानपूर्वक गावातील शेतकऱ्यांना बियाणे, औषधी, खते देणाऱ्या विक्रेत्यांसोबत इक्वल
हे फार दुर्दैवी कायदा राज्य सरकार आणू पाहत आहे आणि त्यासाठी आपण जो 3 दिवसाचा बंद पाळत आहोत याच्याने आपली लढाई थांबणार नाही. तुम्ही आज इथं आलेत आणि आता आमचं भाषण ऐकलं, ह्यांचं भाषण ऐकलं आणि घरी जाऊन शांत झोपताल की आता सगळं मिटलं, कायदे येणार नाहीत, असा गैरसमज ठेवू नका. जसं आपला सैनिक रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत बॉर्डरवर झुंजतो, तसं आपल्याला हे कायदे जोपर्यंत पूर्ण वापस होत नाहीत तोपर्यंत सगळ्याला लढाई लढावी लागणार आहे. आणि ही लढाई संजू भाऊ पालतीवार एकली लढणार नाहीत, विपिन कासलीवाल एकले लढणार नाहीत, विनोद तराळ एकले लढणार नाहीत. ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि तुम्हाला सोबत घेऊन जर आपण लढाई लढलो तर हे कायदे लवकरात लवकर कॅन्सल होतील. आज काय एक व्यापारी काम करत नाही. सकाळी ग्रामीण भागामध्ये 6 वाजता आपले लोक दुकान ओपन करतात. रात्री 9-10 वाजेपर्यंत शेतकरी बांधव जेव्हा शेतातून घरी येतो दिवसभर राबून संध्याकाळी 8-9 वाजता सुद्धा त्याला सेवा देतात. त्याचे आपले ऋण संबंध आहेत आणि ते कदापिही कमी होणार नाहीत. परंतु हे जर असे कायदे आले तर एकमेकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे शेतकरी बांधवाचा आणि विक्रेते बांधवांचा, हा कुठं ना कुठं संशयाची नजर आपण एक दुसऱ्याला त्या नजरेने होऊ शकतं असं आपल्याला सांगायचंय. आज दिवसभर आपण राबवून एवढं काम करतो. आज GST कलेक्शन काल मी आकडेवारी पाहिली, ऑक्टोबर 2023ची 1,73,000 करोड. काय हे 2014 मध्ये ज्या वेळेस आपला देशाचा रेव्हेन्यू 14 लाख करोड होता, आज काय झाला रेव्हेन्यू? साधारणतः ॲव्हरेज 2 लाख करोड जर महिन्याला म्हटले तर 24 लाख करोड हे GST कलेक्शन आहे. सांगायचं तात्पर्य काय? आपला सुद्धा त्या कलेक्शन जे आपण आहे त्याच्यामध्ये वाटा आहे प्रत्येकाचा खारीचा. 1 रुपया असेल, 10 रुपये असेल, लाख असेल, 10 लाख असेल, परंतु प्रत्येकजण त्या कलेक्शन जमवण्यासाठी आज कार्य करत आहे. मी हे म्हणत नाही की आम्ही समाजसेवा करतोय, आम्ही पण आमचा प्रपंच चालवण्यासाठी व्यापार करतोय आणि प्रपंच चालवण्यासाठी व्यापार करणं हे प्रत्येकाचा हक्क आहे. आणि देशातला मग राजकीय माणूस असेल, अधिकारी वर्ग असेल, कोणीही असेल, तो आपला प्रपंच चालवण्यासाठी काम करत असतो. आणि ते काम करत असताना आम्ही सुद्धा सगळेजण देशाचे जे कायद्याचं पालन करून GST सारखं कलेक्शन आज 1,73,000 करोडपर्यंत आपण घेऊन गेलोय. मग असा जो कलेक्शन करून देणारा माणूस आहे तो गुंड होऊ शकतो का? एकीकडे आपण सरकारचा टॅक्स देतो. अरे आपण जेलमध्ये गेलो तर 1,73,000 कोटीवरून तुम्ही एकदम खाली येताल, तुमचा टॅक्स भरेल कोण? सिर्फ विक्रेते नाहीत, उत्पादक कंपन्याची काय हालत, ते आणि आपण एकच आहोत. ते आपले वेगळे नाहीत, आपल्याशी वेगळे नाहीत ते. आज मला सांगा, कॉटनचे 4 कोटी पॅकेट भारतात विकतात, त्यातले मला सरकारी इन्स्टिट्यूटचे रिसर्च पॅकेट किती सांगा. प्रायव्हेट कंपनी, मग इकडं एककडे प्रायव्हेट कंपन्या घ्या, एककडे महाबीज घ्या, NSC घ्या, अजून जे काही कृषी उद्योग महामंडळ घ्या, किती पाकिट आहेत 4 कोटीमध्ये? सिंगल पाकिट नाही, सिंगल पाकिट नाही. मग हे 4 कोटी पाकिट विकणारे काय गुंड आहेत का? सेम कंडिशन रिसर्च सोयाबीनची घ्या. नोटिफाईडचं बोलत नाही मी. आज रिसर्च सोयाबीन मध्ये प्रायव्हेट कंपन्यांनी पुढाकार घेतलाय.
मक्याचं बियाणं असेल जे देश पातळीवर साळी मक्का फार मोठ्या प्रमाणात विकते, पॅडी. आज प्रायव्हेट कंपन्याच्या ज्या पॅडी आहेत ह्या सगळ्यात जास्त प्रायव्हेट कंपन्याचे विकतात. आणि त्यामुळे आज जो रेशनला तांदूळ सरकारला द्यायला मिळतो त्याच्यामध्ये फार मोठा वाटा ह्या कंपन्याच्या तंत्रज्ञानाचा सुद्धा आहे. त्यामुळं कंपनी आणि विक्रेते हे दोघे मिळून ह्या देशाचा अन्नधान्याचा जो काही वाढ व्हायला लागली आहे फार मोठा वाटा यांचा सुद्धा आहे. आणि अशा लोकांना जर तुम्ही अपमानास्पद वागणूक देत असाल, त्यांची तुलना जे रेती वाळू माफिया गुंड असतील किंवा जे काही इतर समाजकंटक असतील त्यांच्याबरोबर जर करत असताल तर माझं सन्माननीय राज्य सरकारला माझं निवेदन आहे की तुम्ही या लोकांची बरोबरी त्यांच्याशी करू नका. ते लोक आज भारताच्या जडणघडणीमध्ये फार मोठा वाटा कृषी क्षेत्राचा आहे आणि कृषी क्षेत्राच्या जडणघडणीमध्ये शेतकरी बांधवाचा सगळ्यात मोठा वाटा आहेच. सोबत उत्पादक कंपन्या आणि माझे डीलर भाऊ यांचा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे. इथे एक वक्ते आता बोलले बियाणे उधारी, अगदी बरोबर आहे. आज आपली इंडस्ट्री किती मोठी आहे, लाखो करोडचा टर्नओव्हर आहे. औषधाचा टर्नओव्हर 60,000 करोडचा आहे देशातला. बियाणं त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि फर्टिलायझरचा लाख करोडमध्ये किती असेल ह्याचा विचार करा. 100% काय तुम्ही नगदी माल विकत नाही. तिथं ग्रामीण विक्रेते सगळे बसलेले आहेत. त्याला आल्यानंतर शेतकरी बांधवाला कुठलाही अंगठा नाही, कुठलंही जामीन नाही, कुठल्याही 7/12वर बोजा नाही, कुठलाही सिक्युरिटी चेक नाही. मोफतमध्ये क्रेडिट आपले विक्रेते बांधव देतात. तर ती जे काही परंपरा चालली आहे हे अशा नवीन कायद्यामुळं त्याच्यामध्ये वितुष्ट येण्याची शक्यता आहे. आणि शेतकरी बांधवांना जे प्रेमापोटी मिळणारं क्रेडिट आहे ते सुद्धा ह्या कायद्यामुळे कुठं ना कुठं कमी होण्याचा फार मोठा धोका ह्यामुळं होऊ शकतो. तुम्ही सहमत आहात की नाही याच्यासाठी? गंभीर विषय. बनवणाराने त्याचा पेन कसा चालला हे मला समजत नाही. जी इंडस्ट्री बद्रीनारायणजी बारवाले पासून जी सुरू झाली आहे हायब्रिड बियाण्यासाठी, ती आजपर्यंत ज्या काही कंपन्या आहेत त्यांना मग पद्मश्री कसा दिला बद्रीनारायणजी बारवालेला? गुंडांना पद्मश्री मिळतो का? बद्रीनारायणजी बारवाले महकोचे संस्थापक यांना पद्मश्री दिला की नाही? एकीकडे पद्मश्री देता आणि दुसरीकडे गुंड म्हणून जेलमध्ये टाकता. हा कुठला न्याय? मी बरोबर बोलतोय की चूक बोलतोय? असा विरोधाभास चालणार नाही. भारतात एखादा गुंड दाखवा जो वाळू माफिया आणि त्याला पद्मश्री मिळाला आहे का? परंतु बियाण्यामध्ये राशीच्या चेअरमनला सुद्धा केंद्र सरकारने पुरस्कार दिला. प्रत्येक कंपन्याच्या चेअरमनला ज्या दर्जेदार रिसर्च करतात, जे सायंटिस्ट रिसर्च करतात त्या सगळ्यांना पुरस्कार मिळालेत. मग हे कशाच्या बेसवर पुरस्कार दिले? असा अन्याय चालणार नाही. कृषी विक्रेता जागरूक झालेला आहे. आज आपल्याला 3 दिवसाचा बंद म्हणजे काय आपल्यावर आभाळ कोसळलेला नाहीये. आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या येणाऱ्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की इथून गेल्यानंतर जसं आपण एखादी कथा ऐकून घरी गेल्यानंतर आपण फ्रेश होतो तसं फ्रेश न होता कंटिन्यू तुम्ही जागत राहा. म्हणजे या आपल्या ज्या काही सूचना मिळतात त्याच्यावर अंमलबजावणी करत राहा. जे काही आपण मापदाकडून ठरवू पुढची दिशा त्या तुम्हाला सगळ्यांना पाठिंबा द्यावा लागेल. तुम्ही पाठिंबा देणार की नाही? हा तर फक्त कमी लोकांचे आले, बऱ्याच लोकांचा विरोध दिसतोय. मला वाटतं उगाच भाषण केलं इथं. सगळ्याचा पाठिंबा नाही, मागचे तर नकोच म्हणतात बाबा. नाही, आले आले आता. चालेल, त्यांच्या जर सूचना आपल्याला मिळाल्या
तुम्ही बोलायला या, तर आपण निश्चित जाऊ. कारण की शेवटी ते राज्यकर्ते आहेत आणि त्यांनी आम्हाला जर बोलवलं तर त्यांच्याशी चर्चेशी निश्चित जाऊ, त्याबद्दल काही दुमत नाही. मित्रांनो, ऑल इंडिया संघटना ही आपल्या महाराष्ट्रातून सुरुवात झालेली आहे, याची तुम्हाला माहिती असेलच. पण नसेल तर त्याच्याबद्दल एक तुम्हाला 5 ते 10 मिनटं मी 5 मिनटं तुमचा वेळ घेतो. 2016मध्ये ज्या वेळेस 3 वर्षाचं पेस्टिसाईडसाठी डिग्रीचा कोर्स करा असं पत्रक आपल्याला ऑक्टोबर 2015मध्ये आलं होतं. त्यावेळेस आपल्याकडं राष्ट्रीय संघटन नव्हतं. त्यावेळेस प्रकाश अण्णा कवडे हे आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि त्या संघटनेत मी राज्याचा उपाध्यक्ष या नात्याने काम करत होतो. आम्ही त्यावेळेस आपले चंद्रपूरचे खासदार हंसराजजी आहेर साहेब यांच्याकडे आम्हाला आपले गुंडेवारजी, शिवजी सारडा आणि चंद्रपूरची मंडळी यांनी आम्हाला घेऊन गेले. मला वाटतं यवतमाळहून सुद्धा कुणीतरी त्यावेळेस, हे 2 साक्षीदार आहेत. त्यावेळेस ते आहेर साहेबांना त्यांनी सांगितलं की हा असा असा कायदा आला आहे. तर आहेर साहेब म्हटले तुम्ही कुठले पदाधिकारी? ते म्हणले महाराष्ट्राचे. तर हे म्हटले की हे राज्य संघटनेवर काम होऊ शकत नाही, याच्यासाठी राष्ट्रीय पातळीवरची संघटना पाहिजे. आणि प्रकाश अण्णा तिथं बोलून गेले, हो आमची राष्ट्रीय संघटना आहे. त्यावेळेस खोटं बोलले ते. का खोटं बोलले? आपलं हे काम व्हावं म्हणून. तर आहेर साहेबांनी लगेच सांगितलं डिसेंबरमध्ये, तुम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये मी कृषी मंत्र्याचा वेळ घेतो, तुम्ही या लगेच मिटिंग लावू. तुम्ही लोक शब्द देऊन आले तिथं आमची संघटना आहे म्हणून. आल्यानंतर आम्ही सगळे बसलो, विचार विनिमय झाला, आपली संघटना नाही काय करायचं. त्यावेळेस आपण एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मला आठवतंय, डिसेंबरमध्ये मी हैदराबादला एका कॉन्फरन्सला गेलो होतो, गुजरात स्टेट फर्टिलायझर कॉन्फरन्सला. त्यावेळेस देश पातळीवरचे लोक तिथं आले होते आणि मी त्यांचे नंबर घेऊन एक ग्रुप स्थापन केला आणि एका ग्रुपमुळं आज देशातल्या 9 लाख लायसन्सी आपली एकत्र आली. मग ते दिल्लीला मीटिंग झाली, अध्यक्ष कोणाला करायचं, काय करायचं, महाराष्ट्राचा वाटा होता. मी त्यावेळेस 44 वर्षाचा होतो, सगळ्यात छोटा होतो मी तिथं. मला जाताना कल्पना नव्हती की मला राष्ट्रीय अध्यक्ष बनवणार आहेत म्हणून, पण फक्त काम करायचं याच्यामुळे मी गेलो होतो. आणि तिथं सगळ्यांनी मला सांगितलं, अण्णांनी वगैरे, की तुम्हाला लीड घ्यावा लागेल. आणि मी महाराष्ट्र पाहतोय, बाकी मधुभाऊ मामडे होते, ते म्हणले म्हणजे त्यांनी नकार दिला, सत्तूभाऊ कासट वगैरे. आणि मी कुठलाही विचार केला नाही. माझं जॉईंट कुटुंब आहे, 4 भावाचं, मी त्यांना विचारलं नाही आणि मी त्यांना रात्री हो म्हणून टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझी निवड झाली. माझ्या बायकोचा मला फोन आला की तुम्ही जाताना सांगितलं नाही की तुम्ही निवडणुकीला उभे राहणार आहेत म्हणून, तुम्ही अध्यक्ष झाले कसे? म्हणजे एवढं मला काही माझ्या मनीगाणी नव्हतं. परंतु त्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला 2016मध्ये, त्या विश्वासाला पात्र राहून मी जे कार्य सुरू केलं ते आजपर्यंत करत आलोय. याच्यामध्ये आपण काय काय निर्णय घेतले? बियाणं आणि खत लायसन अगोदर 3 वर्षाला रिन्युअल होतं, आता याची मुदत 5 वर्ष केली आहे. मला सांगा, त्यावेळेस मॅन्युअल फाईल नेऊन द्यावा लागायची. मी अशा घटना पाहिल्यात, 1 वर्ष तर फाईलला कोणी पाहत नव्हतं पहिलं वर्ष, दुसऱ्या वर्षी फाईलचे कागद म्हणून म्हणायची हे प्रिन्सिपल नाही ते नाही, आणि तिसऱ्या वर्षी ज्यावेळेस लायसन आता आपल्याला परत चलन भरायची वेळ यायला लागली, त्यावेळेस ते लायसन इश्यू व्हायचं. ही सत्यता आहे की नाही? आज डिजिटल जमाना झाला आणि त्याचा कालावधी 5 वर्ष झाला. शेम बियाण्यामध्ये झालं, कीटकनाशकामध्ये तर आपण लाईफ टाईम केलंय. कीटकनाशकामध्ये माझं सगळ्यांना म्हणणं आहे की कोणालाही रिन्युअल करायची आवश्यकता नाही. हे 2016मध्ये आपल्याकडं नोटिफिकेशन आलेलं आहे. आपलं संघटन ज्यावेळेस तयार झालंय आणि ज्या काही विक्रेत्या बांधवाचे 2016 नंतर जर लायसन एक्सपायर झालं म्हणून ते जर घरी बसले असतील, त्यांचं लायसन एक्सपायर झालेलं नाही.
2016 पासून ते लायसन परमनंट लायसन झालंय. तुम्हाला फक्त अमेंडमेंट काय करायचंय, जागेचा बदल, प्रिन्सिपल सर्टिफिकेट किंवा अजून जर गोडाऊनचं काही असेल तर हे बदल फक्त तुम्हाला करण्यासाठी चलन भरायचंय. अन्यथा तुम्हाला एकही रुपया दर 2 वर्षांनी भरायचा नाहीये. 7,500 दर 2 वर्षाला आपण भरत होतो. आज यवतमाळ जिल्ह्यात 2,000 डीलर असतील. मला सांगा, तुमच्याच जिल्ह्याचा हिशोब काढू आपण. 7,500 जर 2 वर्षाला भरले तर 2,000 लोकांचे किती झाले सावकार? हा, मला तर हिशोब येत नाही. आज किती रुपये वाचले? प्रत्येक विक्रेता 3,750 रुपये वार्षिक फक्त लायसनच्या माध्यमातून वाचवायला, कीटकनाशकाच्या. लक्षात घ्या, हे मी का सांगतोय? यवतमाळ असोसिएशन महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली असोसिएशन आहे, सगळ्यात जुनी असोसिएशन आहे, चांगलं काम करते. पण याच्यामध्ये जे कोणी थोडं बहुत गडबड करत असतील, फीस देत नसतील, त्यांना हा संदेश आहे की 3,750 रुपये दरवर्षी तुमची वाचतात कीटकनाशक रिन्युअलचे. आता बियाण्याचा हिशोब लावा ना, खताचा लावा, 5 आणि 3चा. सगळे हुशार आहेत, सगळ्याकडे कॅल्क्युलेटर आहेत. सांगायचं मतलब, संघटनेला 3 प्रकारे पाठिंबा असतो: तन, मन आणि तिसरं धन. मन म्हणजे बसल्या बसल्या उगाच आपल्या दुकानी काही नाही, त्यांचं उगाच जातात उगाच येतात, असं न करता संघटनेच्या पदाधिकाऱ्याचं कौतुक करा, त्यांना शाबासकी द्या. त्यांना फक्त तुमचे शाबासकी रूपी आशीर्वाद पाहिजेत काम करायला. संघटना चालवायला धन, काम करणाऱ्याला शाबासकी, आणि मन ज्यावेळेस संघटना बोलवेल, मला आज मामाकडेच काम आहे, मला आज इकडेच काम आहे, माझा पायच दुखायला लागला, हे बहाणे न करता आपण त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. याला म्हणायचं तन मन धन. हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा. आणि हे जर तन मन धन यवतमाळ करतयच, जिल्ह्याचं मी पुन्हा कौतुक करतो तुमच्या असोसिएशनचं, तुम्ही चांगलंच काम करताय. तुमचा आदर्श मी पूर्ण महाराष्ट्रात सांगत असतो. यवतमाळ, जळगाव, अहमदनगर ह्या काही संघटना मोठ्या आहेत, यांची ऑफिसेस, यांची कार्यप्रणाली ही खरोखरच म्हणजे एकदम चांगली आहे, ह्याच्याबद्दल दुमत नाही. आणि अशा लोकांमुळेच आम्ही जे आज काम करतोय. आज सकाळी मी 7 वाजता घरून निघालो, 11:30 तिथं आलो. 450 किलोमीटर बीड आहे इथनं. आता आम्ही इथून निघणार, 650 किलोमीटर मुंबईला जाऊन थांबणार. आम्हाला जी ऊर्जा मिळते, आज जे इथं 1,000+ डीलर आले, त्यामुळे ही ऊर्जा मिळून आम्ही काम करतो. तर असंच तुमचं प्रेम आम्हाला मिळायला पाहिजे, तुमचे आशीर्वाद मिळायला पाहिजे, तुमची साथ मिळायला पाहिजे. दिल्लीमध्ये आता एक आपलं काम चालू आहे. फर्स्ट पार्टीच्या आपल्यावर केसेस आहेत. गांभीर्याने आणि लक्षपूर्वक ऐका सगळेजण, मी काय सांगतोय ते अत्यंत महत्वाचा विषय. सगळेजण तन मन धन पैकी मन इकडं लावा. धन नकोय आता, फक्त मन पाहिजे ह्या भाषणाला. केंद्र सरकारला आपण एक पत्र दिलं आहे. बियाणे कायदा, कीटकनाशक कायदा, फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर काय म्हणते? जो मटेरियल सीलपॅक येतंय आणि सीलपॅक जातंय आणि आपल्याला जर शासनाने परवानगी दिलेलं खत बियाणं औषध आपल्या परवानगीने आपण जर विकलं, त्याच्यामध्ये विक्रेता जबाबदार राहू शकत नाही. याची कोर्ट ऑर्डर माझ्याकडे आहे. आपण याबाबत पत्रव्यवहार सुरू केलाय. मला कालच दिल्लीवरून वकिलाचा फोन आला. दिवाळी नंतर आपण याला दिल्ली हायकोर्टामध्ये चॅलेंज करणार आहोत. काय फायदा होऊ शकतो याचं माहिती तुम्हाला?
आपण जर आपलं प्रेझेंटेशन व्यवस्थित झालं तर कोर्ट आजपर्यंत ज्या काही केसेस झालेल्या आहे त्याच्यावर ताशारे सुद्धा ओढू शकतं. मी काही एवढा मोठा कायदेतज्ञ नाही आहे, मला जास्त बोलायचा अधिकार नाही आहे, परंतु तुम्ही समजून घ्या माझ्या बोलायच्या भावना काय आहेत. ते काही मर्यादा असतात बोलायला. लेबल क्लेम म्हणून जो काही कायदा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे उत्पादक हाच पूर्ण क्वालिटीसाठी जबाबदार आहे. फक्त जसं महासचिवांनी सांगितलं किंवा बॅग फोडून विकल्या, बॅग भेसळ करून विकल्या, अशा प्रकारामध्ये तो विक्रेता दोषी आहे. परंतु कंपनीचं सील आणून जर सील पॅक विकलं तर त्याच्यामध्ये विक्रेता दोषी नाही आहे, हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात आपण त्या विषयावरती राष्ट्रीय संघटना अत्यंत गांभीर्याने काम करत आहे. ज्या वेळेस हे कायदे बनले होते त्यावेळेसची परिस्थिती काय होती, आजची परिस्थिती काय, त्यावेळेसची उपलब्धता काय होती, आजची उपलब्धता काय. आज 4 कोटी पॅकेट जर आपल्याला कॉटनचे पाहिजे असले तर देशामध्ये 5 कोटी पॅकेट तयार आहेत. त्यावेळेस शॉर्टेज होऊ नये, शेतकरी बांधवावर अन्याय होऊ नये म्हणून हे कायदे आले होते. आज तर 853 मध्ये सरकारच्या ऐवजी आपले विक्रेतेच अनुदान द्यायला लागले ना 53 रुपयावरचं. 800ला आपणच विकतो. सत्यता आहे की नाही. एकीकडे अंडरकट विकायचं आणि दुकान चालवण्यासाठी काही अर्धा टक्का 1% कुणी असेल गैरमार्गाने काम करायचं. हे सुद्धा संघटना खपवून घेणार नाही. तुम्हाला जे कायदेशीर MRP दिलेल्या आहेत तुम्ही जर त्याच्याने बिझनेस केला तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. अरे मित्रांनो, भावांनो, आपण युरियाचं मार्जिन 180 रुपये टन होतं ते 2018 मध्ये 354 रुपये टन करून घेतलंय. आज आता दुसरी लढाई सुरू झाली खतामध्ये. त्याची कल्पना तुम्हाला नसेल ते पण आज सांगतो. आपण केंद्र सरकारकडे खतामध्ये जी काय भाव वाढ होईल आमचं मार्जिन पर्सेंटेजमध्ये 8% मार्जिन ठेवा म्हणून प्रस्ताव दिलेला आहे. मग मार्जिन वाढल्यावर फक्त पदाधिकाऱ्यालाच मिळणार आहे की सगळ्या डीलरना मिळणार आहे, सांगा एकदा मला. मग लढाईमध्ये सोबत राहणार की नाही. कारण की इन्कम टॅक्सचा नियम आहे विदाऊट ऑडिट. ज्या वेळेस तुम्ही आता ज्या ऑडिटर फर्म नाहीत तुम्ही सगळे 8% त्यांचं प्रॉफिट दाखवतात की नाही, तो मुद्दा आपण केंद्र सरकारकडे रेज केलाय की आमच्या विक्रेते बांधवांना 8% कर इन्कम टॅक्सचा भरावा लागतो ज्याचं ऑडिट नाही त्याला. बरोबर आहे की नाही. या मुद्द्याच्या आधारे आपण केंद्र सरकारकडे 8%ची मागणी केली आहे. होईल निगोशिएशन. काय व्हायचं ते. फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया सोबत 3 बैठका केल्या. दुर्दैवानं त्यांनी आता मला तारीख दिली होती 10 तारीख आणि 8 तारखेला माझ्या वडिलाचं निधन झालं. मला फोन आला. मी त्यांना सांगितलं की मी 10 तारखेला पोहोचू शकत नाही, लवकरच ते पुढची तारीख ह्या विषयावर देणार आहेत आपल्या मार्जिनच्या. ही सुद्धा सुखद बातमी तुम्हाला मी आज देतोय. येणाऱ्या काळात त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक चांगली सुखद बातमी व्हॉट्सअपवर पाहायला मिळेल. यात नवल करू नका. बंदबाबत तर चर्चा झाली आहे. अजून काही ज्या काही सूचना आल्या, मला प्रश्न एक जणांनी केला होता की इतर राज्यात सचिव महोदयांनी प्रश्न केला होता बागडी साहेबांनी किंवा इतर राज्यात काय ना ह्यांनी प्रदीप भाऊंनी. भारतामध्ये 1 नेशन 1 लॉ आहे आणि हा लॉ नाही आहे भाऊ, हा रूल्स आहे. हा रूल चेंज करायला लागलेत ते. फक्त महाराष्ट्रामध्येच आहे, इतर राज्यात होत नाहीये. त्यामुळेच आपण महाराष्ट्राकडून ही लढाई लढायला लागलो. तुमचा जो प्रश्न होता हे महाराष्ट्रापुरतच आहे. इतर सगळ्या राज्यामध्ये
केंद्र सरकारचे बियाणे कायदे अस्तित्वात आहेत. फक्त महाराष्ट्र हे असं राज्य आहे की तिथं हे रूल्स चेंज करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे. सगळ्यात मोठा आपल्याला एक विषय फेस करावा लागणार आहे. आता आपली काही लोक बदनामी करतील, आपण शेतकरी विरोधी आहोत म्हणून, कायद्याला विरोध करतो म्हणून. बरोबर आहे का दिलीप भाऊ? मला एकच सांगायचंय, आपण शेतकरी बांधवाचे सगळ्यात जवळचे मित्र आहोत. हे आपल्याला सगळ्यांना जे कोणी असे गैरसमज पसरवतील सांगावं लागेल. त्याचे वेगवेगळे माध्यम आणि दाखले तुम्हाला द्यावा लागतील. आज प्रत्येक गोष्टीत एकही तक्रार कमिशनर ऑफिसला नसताना बोगस बियाणं आलं म्हणून कसा विषय मांडता तुम्ही? बोगस बियाण्याची व्याख्या माहिती काय? ते बोगस बियाणं म्हणजे जो लायसन होल्डर आहे तो कधीही बोगस बियाणं त्याच्याकडे होऊ शकत नाही. त्या बियाण्यात जर काही त्रुटी असतील त्या उत्पादकाच्या त्रुटीत. बोगसचा अर्थ म्हणजे तुम्ही कापूस सांगून सोयाबीन देणे किंवा त्याच्यामध्ये मिक्स करून काही देणं, अशा गोष्टीला हे लोक जर जर्मिनेशन बी नाही आलं तर हेडिंग काय येते? या शेतकरी बांधवांकडे बोगस बियाणं मिळालं. तर माझी मीडियाला नम्र विनंती, हात जोडून, मीडियाचे कोणी प्रतिनिधी असतील तर आमच्यावरती बोगसचा कलंक लावू नका. बोगस वन टाईप ऑफ क्राईम. ते पाप आमचा विक्रेता बांधव कधीही करत नाही. त्याला जर अनावधानाने कुठली बॅग जर भरून आली आणि जर्मिनेशन प्लस मायनस झालं तर त्या शेतकरी बांधवाच्या हितासाठी त्याच्याकडे जर सगळ्यात लवकर कोण उभं राहतो तर आपला विक्रेता बांधव उभा राहतो की माझ्या शेतकऱ्याच्या 2 बॅग उगवल्या नाहीत, कंपनीच्या साहेबाला लगेच सांगतो, बोलून घेतो आणि लॉट नंबर मॅच करायला लावतो. ही वास्तवता आहे. परंतु याचं चित्र समाज माध्यमामध्ये वेगळ्या प्रकारे उमटलेलं आहे आणि ते पुसण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळात करावं लागणार आहे. आज मला सांगा, रासायनिक खतं असतील, मल्टीनॅशनल देशी ज्या काही कंपन्याची कीटकनाशक असतील, बियाणे असतील, एक्झाम्पल दाखवा तुम्ही मला एक तरी जे ऑथेंटिक निघालं म्हणून. चुकीचं जे वक्तव्य केलं ते ऑथेंटिक आहे असं मला उदाहरण दाखवा. मग असं झालं असं तर ग्राहक मंचाने आपल्याला निर्दोष सोडलं नसतं. चुकीच्या केसेस जर कोणाची हेतू परस्पर टाकल्या तर त्याला ना बियाणं कायदा काही करू शकेल किंवा तुम्ही आम्ही काही करू शकू. जर भांडणच करायचं ठरवलं, अनेक कारण आहेत भांडायला, आणि त्या भांडणासाठी याचा वापर होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घेणं फार गरजेचं आहे. आपले जे प्रस्तावित 5 विधेयक जे आलेले आहेत रूल्स, त्याच्यामध्ये जो पहिला रूल्स आहे वक्त्यांनी सांगितलं, त्यात जे कॉम्पन्सेशन देण्याचे अधिकार त्यांनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि सुप्रिटेंडेंट ऑफ ॲग्रिकल्चरला दिलेत. याच्यामध्ये काय होईल? त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो. मला सांगा, आपण प्रॅक्टिकली एक विषय विचारतो, ज्यावेळेस आपल्या शेतकरी बांधवाच्या चुकीने एखादं बियाणं उगवलं नाही आणि जर महाबीजची टीम आणि आपण सगळे जर पंचनाम्याला गेलो, तिथं राजकीय दबाव येतो की नाही मला सांगा? येतो की नाही? आणि ते रिपोर्ट आपल्या विरोधात देतात की नाही? तीच कंडिशन कॉम्पन्सेशनची येणाऱ्या काळामध्ये होईल. त्यामुळं ग्राहक मंचला हे निवृत्त न्यायाधीशाच्या दर्जाची लोक हे जज असतात आणि ते कुठल्याही अशा दबावाला बळी पडत नाहीत. त्यामुळं आपल्याला त्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरोसा आहे, म्हणून आपण या कायद्याला विरोध करत आहोत. हे तुम्हाला सगळ्यांना पटवून सांगावं लागेल, जे लोक तुम्हाला विचारणार आहेत ते. आणि बाकीचे जे 3 आहेत, खत, बियाणं, औषध, ते तर जसं गाडीला मागून काहीतरी आपलं गुंडाळून चालवायचं तसे चालवलं त्याच्याबरोबर. आणि 5वा जो आहे गुंडाचा, गुंडाबाबत मी तुम्हाला सांगितलं, पद्मश्री घेणारे लोक गुंड होऊ शकत नाहीत. वेगळे वेगळे पुरस्कार घेणारे गुंड होऊ शकत नाहीत.
फार उच्च शब्दामध्ये हा गव्हर्नमेंटला मॅसेज आहे. तर हा मॅसेज तुम्हाला आपल्यावर जे ॲलिगेन्स येणार आहेत शेतकरी विरोधी म्हणून, हा तुम्हाला मॅसेज समाज माध्यमाला, शेतकरी बांधवाचं हित जपणाऱ्या शेतकरी नेत्यांना, यांना आपल्याला विनंतीपूर्वक सांगावं लागणार आहे की आम्ही कुठंही चुकीचं काम करत नाहीत. आणि जो चुकीचं काम करतो, अरे त्याला अटक काय, त्याला नेऊन तुम्ही ते अंदमान निकोबारमध्ये नेऊन टाका, आमची संघटना काहीही म्हणणार नाही. हा सुद्धा मॅसेज आपल्याला द्यावा लागणार आहे. बऱ्याच काही गोष्टी आहेत. 4:30 वाजलेत आणि आता वक्ते पण हळूहळू एकमेकात बोलायला लागलेत, त्यामुळं भाषण करणाऱ्यांनी लवकर आवरलं पाहिजे, हा इंडिकेशन मला मिळालेला आहे. त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आज आपण इथं जे आलात, यवतमाळची जी वज्रमूठ आपण इथं दाखवली, त्याबद्दल पुनश्च एकदा यवतमाळ जिल्ह्यातील सकल विक्रेते बांधवांना मी नमन करतो, अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचे आयोजन करणारे यवतमाळ जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव, आमचे मापदाचे सगळी सहकारी मंडळी, ऑल इंडियाचे सहकारी मंडळी आणि समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि नवे युवक दिसत आहेत बरेच आता या संघटनेत आलेले, त्या सर्वांना मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो या कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल. आणि भविष्यात जेव्हा केव्हा यवतमाळला अजून कार्यक्रम होईल, त्या कार्यक्रमाला मला निश्चित यायला आवडेल. इतका चांगला कार्यक्रम तुम्ही केला, याबद्दल मी पुनश्च तुम्हाला धन्यवाद देतो. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की.